नमस्कार मंडळी. नमस्कार. आज आपल्याकडे संभाजीनगरवरनं रावसाहेब मोरे आलेत आणि नाशिक सुरगाण्यावरनं रामा चौधरी आलेत. नमस्कार. तर हे आपले SRT शेती बघायला आलेत. SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक, जी शून्य मशागत शेती पद्धती आहे. तर आता ज्या शेतामध्ये आपण उभे आहोत हे शेत नंबर 2 आहे आणि याच्यामध्ये आपण आता ही भेंडी लावलेली आहे. तर काय वाटतं रावसाहेब तुम्हाला हे भेंडीचं पीक बघून? भेंडी तर एकदम छान आलेली आहे. त्याच्यावर काही कुठलं म्हणजे आजार वगैरे काही दिसत नाही आणि उंची पण चांगली वाढते ती, कारण एवढे दिवस झाले नाही तिला लागवड करून. बरं, शेतकरी आता म्हणजे भेंडीसाठी ते असे जमीन नांगरतात, दांड करतात तयार, असे म्हणजे छोटे असे गादी वाफेसारखे, पण असे ते उंचवटे, त्याला वरंबा म्हणतात तिकडे कोकणामध्ये. तुमच्याकडे काय म्हणतात? आम्ही त्याला बेड म्हणतो. भयंकर मेहनत असते आणि भेंडी सारखं जे पीक आहे त्याला दर आठवड्याला फवारण्या करायला लागतात. तर इथे तर आम्हाला फक्त एखाद दुसरी फवारणी करायला लागले आतापर्यंत, आणि असं वाटत नाही की ह्याच्यावरती आता परत फवारणी करावी लागेल म्हणून. तसा काय ह्याच्यावरती कुठला अटॅक दिसत नाही किंवा काय. हा बरोबर. पण मग आता तुम्ही याला तणनाशकासाठी कुठली फवारणी घेतली? हा, आता ह्याच्यातलं जे तण व्यवस्थापन जे आहे ना, तर सुरुवातीला आम्ही जेव्हा भेंडीची लागवड केली तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही पेंडिमिथलिन मारलं. सुरुवातीला म्हणजे जेव्हा भेंडी टोकणणी केली आणि त्याला पाणी दिलं आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पेंडिमिथलिन जे आहे म्हणजे ते प्री इमर्जन्स आहे. म्हणजे आपण जेव्हा बी लावतो तर ते भेंडीच्या बियाला काय करत नाही, पण इतर गवताचं जे बी आहे ना त्याला मात्र ते उगवू देत नाही. आता ते झाल्यानंतर मग काही दिवसांनी परत आता तण यायला लागले बारीक बारीक. तर हे जे आता आलेलं जे तण आहे बारीक बारीक, त्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणून एजिल नावाचं एक तणनाशक आहे, त्याची फवारणी केली की ह्यातलं तण व्यवस्थापन झालं. मग ते एजिल न पूर्ण तण जाईल का तुमचं, का काही लांब पानाचं गोल पानाचं? हा, तर एजिल जे आहे ना ते लांब पानावरती काम करतं. म्हणजे जे रुंद पानाचं आहे ते मारत नाही. समजा आता हे जे लांब पानाचं आहे, बरोबर, पूर्ण एजिल न जाणार. पूर्ण एजिल ने जाणार, पण मग हे जाणार नाही. हा, तर त्याला आम्ही काय करू की भेंडीची जर उंची झाली की त्याला आम्ही एक म्हणजे हुड लावून ह्या मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये आम्ही पॅराक्वाट मारू, म्हणजे त्याचं जे व्यवस्थापन आहे ते पूर्ण होईल. म्हणजे हा सगळा जो काही बायोमास आहे ना तो सगळा जागेला राहील, जागेला त्याचं खत तयार होईल. आणि तुमचं शेत एकदम म्हणजे असं मऊ दिसतंय. हे बघा आता हे पूर्ण म्हणजे हे तयार झालेलं आहे. बरोबर, खतच बनलेलं आहे हे. हो. किती दिवसापासून तुम्ही ही माती बघा ना. आता असं म्हणतात ना की जेव्हा आपण जमीन नांगरत नाही तर ती जमीन कडक होते. तर तुम्हीच तुमच्या हाताने बघा ही माती कशी आहे. ती नाही, माती तर एकदम म्हणजे सहज निघते, सहज हाताने निघते. परत त्याच्यामध्ये जे ते असं कडकपणा नाहीये, बरोबर. या गादी वाफर चालताना सुद्धा असं स्पंजवर चालल्यासारखं वाटतंय. म्हणजे तितकं ते नरम आहे. हा गादी वाफा नरम झाले, भुसभुशीत झाले. आणि सुगंध घ्या नाही, सुगंध बी फार छान आहे. माझा सुगंध म्हणजे एकदम भारी सुगंध आहे, एक नंबर सुगंध आहे. म्हणजे जो पहिल्या पावसाचा सुगंध आपण बघतो ना तो सुगंध याला आलेला आहे. हा, जसं आपल्याला येतो सुगंध त्याप्रमाणे सुगंध. आणि इतकी माती हलकी झाली, खतासारखीच झाली ना. म्हणजे एकदम कंपोस्ट खत तयार करतो ना तशीच झालेली ही माती. बरोबर. आणि याला किती दिवसापासून नांगरलं नाही म्हटलं? ह्याला आता आपण गेली 12 वर्ष ही जमीन आपण नांगरलेली नाही. 12 वर्षापासून 12 वर्ष झाले. हा, नुसतं पीक घेत राहता. बरोबर. एका मागून एक नुसते म्हणजे वर्षाला आम्ही 3 पिकं घेतो. एका वर्षात 3 पिकं घेतो. आता हा सगळा कोकणातला भाग आहे, त्याच्यामुळे पावसाळी भात होतं इथे. भातानंतर आता ह्याच्यामध्ये आमचं कांद्याचं रोप होतं, ते कांद्याचं रोप काढून झालं. आता ह्याच्यामध्ये भेंडी लावले. आता भेंडी काढून झाल्यानंतर जर का त्याला वेळ मिळाला तर आम्ही ह्याच्यामध्ये मुगाचं पण पीक लावू शकतोय, जे कमी दिवसाचं आहे. बरं दादा, मला असं सांगा, आमच्या नाशिक मध्ये भेंडीचे शेतकरी खूप आहेत. ह्या स्टेजला भेंडी आल्यानंतर याला भरपूर खत, म्हणजे आतापर्यंत इथे जमीन पूर्ण सफेद झाली म्हणजे दिसली असती. बरोबर. आता इथं तुम्ही खत काय पाणी करून देता का खतच दिलेलं? नाही, ह्याला आपण खताचं नियोजन आहे ना ते अतिशय कमी लागतं. SRT पद्धतीमध्ये जशी जशी आपण एक वेगळी पिकं घेऊ आणि जेवढ्या पिकांची मुळं जागेला ठेवू. आता बघा, दर वर्षाला आम्ही 3 पिकं घेतो, तर 12 वर्षात 36 पिकं घेऊन झाली. 36 पिकांची मुळं आम्ही जागेला ठेवली, ती जागेला कुजवली, तो तेवढा सेंद्रिय पदार्थ जागेला कुजला, त्यातनं सेंद्रिय कर्बाची निर्मिती झाली आणि त्यातनं इतर खतांची सुद्धा निर्मिती झाली. म्हणून ह्याला सुरुवातीला बेसल डोस द्यावा लागतो तेवढाच. त्याच्यानंतर इतर जे काय वारंवार खतं देतो आपण
ती द्यावी लागत नाहीत. म्हणजे एकंदरीत या पानावरती जी चकाकी किंवा टवटवीतपणा दिसतोय तो SRP केली आज म्हणाले. बरोबर. म्हणजे ह्याला फक्त सुफला खत दिलेलं आहे एकदाच, तेवढंच. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा खत अजूनही दिलेलं नाही याला कुठलं. ना आमच्या भागात भेंडीचं पीक म्हणजे अति खादाड पीक म्हटलं जातं, भेंडी टोमॅटो. बरोबर. 4-4 दिवसाला खत देतात. भेंडीला सतत खत आणि फवारण्या हे एक समीकरण झालेलं आहे. म्हणजे बरेच शेतकरी खूप खर्च करतात भेंडीवरती, आणि मग अशी सगळी भेंडी त्याच्यावरती भरपूर कीटकनाशक फवारलेलं आहे, भरपूर खतं दिलेली आहेत, अशी सगळी बाजारात विकायला नेते. पण ह्या भेंडीची चव ही फार वेगळी आहे. ही एक सेंद्रिय भेंडीच तयार झाली तुमची, काय म्हणतो आपण त्याला, नैसर्गिक म्हणा. पण ह्या भेंडीला चव चांगली आहे. या भेंडीमध्ये जो चिकटपणा असतो ना, तो चिकटपणा कमी होतो ह्या भेंडीमध्ये, आणि अतिशय गोड चवीला अशी भेंडी येते. म्हणजे आपण ह्याचा मी काही पुढे व्हिडिओ करू, जेव्हा भेंडी तयार होईल त्यावेळेला आम्ही तुम्हाला नक्की दाखवू की हे SRT वरची भेंडी ही नक्की किती छान चविष्ट असते. त्याच्यात जो चिकटपणा असतो तो कमी असतो. ह्या गोष्टी आपण जेव्हा पुढच्या आपण व्हिडिओ करू त्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवू.